श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ती लक्ष्मी पूजनासाठी आपण जी केरसुनी आणत असतो तर ती आपल्याला कोणत्या दिवशी आणायची आहे। खास एका दिवशी आपल्याला ही केरसुनी घरी घेऊन यायचं आहे। त्याचप्रमाणे या केरसुनीला आपल्याला आवर्जून एक वस्तू बांधायची आहे। दारिद्र्य संपण्यासाठी आपल्याला केरसुनी खाली सुद्धा काही वस्तू या लक्ष्मी पूजन झाल्यानंतर ठेवायच्या आहेत। त्याचप्रमाणे ही केरसुनी लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये ठेवणे अगोदर आवर्जून आपल्याला एक काम करायचं आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर तिचा अखंड आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल। दिवाळी हा अतिशय खास आणि महत्त्वाचा सण मानला जातो आणि दिवाळी हा 5 दिवसांचा सण असतो आणि या 5 दिवसांपैकी लक्ष्मी पूजनाचा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास मानला जातो। वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होत असते, त्यानंतर असते धनत्रयोदशी आणि यानंतर लक्ष्मी पूजन जे आहे तर तो दिवस येतो। या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते। यंदा 2024 मध्ये लक्ष्मी पूजन कधी आहे तर लक्ष्मी पूजन जे आहे तर ते शुक्रवारी 1 नोव्हेंबरला आहे। अमावस्या जी आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते आणि यंदा अमावस्या तिथी ही 31 ऑक्टोबरला दुपारी 3:52 सुरू होईल आणि 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:16 संपेल। त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये ही सुद्धा शंका आहे की लक्ष्मीपूजन हे 31 ऑक्टोबरला करायचे का 1 नोव्हेंबरला। तर लक्ष्मीपूजन जे आहे तर ते 1 नोव्हेंबरला केले जाणार आहे आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण केरसुनीची सुद्धा पूजा करत असतो। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केरसुनीला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असलेली केरसुनी विकत आणून तिची लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री माता लक्ष्मी सर्वत्र संचार करते। ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते। असे म्हणतात की संचार करता करता लक्ष्मीला ज्या घरामध्ये गुणसंपन्न, संस्कारयुक्त, कन्यापुत्र, त्याचप्रमाणे कर्तव्यदक्ष, संयमी लोक दिसून येतात तेथे ती अखंड वास करते। धर्माच्या व कष्टाच्या माध्यमातून जे धन मिळवले जाते तर अशा धनाची पूजा ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केली जाते। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर यामध्ये वाढ व्हावी, त्यामुळे अगदी प्रत्येकजण रंक असो वा राजा, शेतकऱ्यापासून उद्योगपती, कामगार ते कारखानदार, तर असा प्रत्येकजण आपापल्या परीने लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करत असतात। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण पूजा मांडणी करत असतो, माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत असतो आणि या पूजेमध्ये अतिशय महत्त्वाची अशी केरसुनी आहे। केरसुनीशिवाय लक्ष्मी पूजनाची पूजा अपूर्ण मानली जाते। या दिवशी केरसुनीला विशेष असे महत्त्व आहे। ज्या केरसुनीने आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो तर तिचीच लक्ष्मी स्वरूप पूजा ही आपण लक्ष्मी पूजना दिवशी करत असतो। आता ही केरसुनी जी आहे तर ते आपल्याला कधी घरी आणायची आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला ही केरसुनी जी आहे तर ती खरेदी करून घरी आणायची आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, भांडी यांची खरेदी केली जाते। याचबरोबर आपल्याला केरसुनीची सुद्धा खरेदी करायची आहे। जरी आपण आपल्या घरामध्ये झाडूचा वापर करत असू तरी सुद्धा केरसुनी जी आहे तर ती आपल्याला या दिवशी खरेदी करायची आहे। मोठी केरसुनी खरेदी करणे जरी शक्य झाले नाही तरी छोटी जी केरसुनी आहे तर ती आपण आणू शकतो आणि याचा वापर आपण आपलं देवघर जे आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी दररोज करू शकतो आणि इतर जे आहे आपल्या घरातला जो परिसर आहे तर तो तुम्ही झाडूने स्वच्छ केला तरी चालेल, परंतु लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये केरसुनी जी आहे तर ती असायलाच हवी। आता लक्ष्मी पूजन जे आहे तर या दिवशी आपण ही केरसुनी आणू शकतो का तर शक्यतो आपल्याला धनत्रयोदशीला ही केरसुनी आणायची आहे। परंतु जर तुम्हाला काही कारणाने या दिवशी केरसुनी खरेदी करणे जमले नाही तर तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ती आणू शकता। आता अमावस्येला आपण केरसुनीची खरेदी करत नाही, परंतु लक्ष्मी पूजन जो आहे तर अत्यंत शुभ मुहूर्त हा असतो, त्यामुळे आपण या दिवशी केरसुनी अमावस्या जरी असली तरी सुद्धा घरी आणू शकतो। परंतु आपल्याला प्रयत्न करायचा आहे की धनत्रयोदशीलाच ती खरेदी करावी। आता केरसुनी जी आहे तर तिची आपण पूजा कशी करत असतो तर ती केरसुनी जी आहे तर तिच्यावरती आपण सर्वप्रथम पाणी शिंपडायचं आहे, तिला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे। दिवाळी जी आहे तर ती दैवी संपत्तीच्या, वृद्धीचा, त्याचप्रमाणे लक्ष्मी कृपेचा सण मानला जातो आणि त्यामुळेच लक्ष्मी म्हणूनच आपण या केरसुनीची पूजा करत असतो। आता बघा, ह्या केरसुनीला आपल्याला एक वस्तू सुद्धा बांधायची आहे। तर कोणती वस्तू बांधायची आहे
तर लक्ष्मीपूजनाची मांडणी आपण करत असतो आणि त्यामध्ये ही केरसुणी ठेवत असतो. परंतु त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, तर केरसुणीला एक वस्तू बांधायची आहे. केरसुणीला आपल्याला कलाव्याचा धागा बांधायचा आहे. म्हणजे काय, तर रक्षासूत्राचा जो धागा असतो, तर हा धागा जो आहे तर तो आपल्याला ते केरसुणीला बांधायचा आहे. आणि पुन्हा या धाग्याचं काय करायचं, तर जेव्हा कधी हा धागा सुटेल किंवा तुटेल तर त्यावेळेला तो तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन मातीमध्ये पुरून टाकायचा आहे. परंतु आपल्या घरातील दारिद्र्य बाहेर जावे, माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद राहावा, तर यासाठी आवर्जून रक्षासूत्राचा धागा जो आहे तर तो बांधायचा आहे. त्याचप्रमाणे ही केरसुणी आपण लक्ष्मी पूजेमध्ये ठेवण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर लक्ष्मीपूजनाची मांडणी करून झाल्यानंतर आपण जी नवीन केरसुणी आणलेली आहे तर या केरसुणीने लक्ष्मीपूजनाची आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तर तिथपासून ते आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तिथपर्यंत झाडत झाडत आपल्याला जायचं आहे. आणि मुख्य दरवाजावरती गेल्यानंतर त्याचा जो उंबरटा आहे तर त्यावरती ही केरसुणी हळूवार आपल्याला आपटायची आहे. याचा अर्थ काय, तर आपल्या घरातील जी दरिद्रता आहे, अलक्ष्मी आहे, गरिबी आहे तर ती आपल्याला बाहेर घालवायची आहे. आणि यानंतर ही जी केरसुणी आहे तर ती पूजेमध्ये ठेवून तिची पूजा आपल्याला करायची आहे. म्हणजे आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि अलक्ष्मीला आपल्या घराबाहेर या प्रकारे घालवायचं आहे. त्याचप्रमाणे आपला जो जुना झाडू आहे तर मग त्याचं काय करायचं, तर जुना झाडू जर खराब झालेला असेल, तुटलेला असेल तर तो झाडू कोणाच्याही पायाखाली येणार नाही किंवा कोणाचाही त्यावरती सहज पाय पडणार नाही. तर अशा ठिकाणी एखाद्या झाडाखाली तुम्ही नेऊन ठेवू शकता. परंतु लक्षात घ्या, जुना झाडू जाळू नये किंवा नदी नाल्यामध्ये फेकू नये आणि तो इतरांना सुद्धा द्यायचा नाही, कारण आपली लक्ष्मी इतरांना चुकूनही देऊ नये. त्यामुळे आपल्याला तो अशा ठिकाणी ठेवायचा आहे की ज्या ठिकाणी कोणाचाही पाय लागणार नाही. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला केरसुणीखाली वस्तू ठेवायची आहे. आता बघा, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहावा, धनप्राप्ती व्हावी, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर ही वस्तू कोणती असणार आहे, यासाठी तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं सुती कापड घ्यायचं आहे आणि नवीनच कापड घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये असलेलं किंवा वापरलेलं कापड घ्यायचं नाही, तर नवीन कापड घ्या. तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असलं आणि ते जर व्यवस्थित असेल, नवीनच असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, परंतु वापरलेलं कापड घ्यायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, तर या कापडाची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे किंवा छोटीशी पिशवी आपल्याला तयार करायची आहे. यानंतर यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं, 1 कापूर, 2 लवंगा ह्या फूल असलेल्या अखंड असाव्यात, 2 वेलची, 4 काळी मिरी, तर हे सर्व साहित्य आपल्याला या पोटलीमध्ये भरायचं आहे. आणि लक्ष्मीपूजन झाल्यावर केरसुणी खाली आपल्याला गुपचूप ही पोटली ठेवायची आहे. रात्रभर आपल्याला ती केरसुणी खाली तशीच राहू द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन पूजेची जेव्हा उत्तर पूजा करत असतो, ती पूजा विसर्जित करत असतो, त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, या पोटलीतील जे नाणं आहे तर ते तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे. कापूर जो आहे तर तो देवघरासमोर जाळायचा आहे. त्यासोबत लवंगासुद्धा जाळायच्या आहेत. वेलची जी आहे तर ती स्वयंपाकघरामध्ये वापरायची आहे. आणि काळ्या मिरी ज्या आपण 4 ठेवलेल्या आहेत तर याचं काय करायचं आहे, तर बाहेर जायचं आहे आणि 4 दिशांना आपल्याला त्या फेकून द्यायच्या आहेत. कारण काळ्या मिऱ्या ज्या आहेत तर त्या नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करत असतात आणि कापूर आणि लवंग जाळल्यामुळे घरातील सर्व वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या निघून जातात.